₹1000 पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल। थैंक यू सो मच प्रवीण गायकर। तो फ्रेश मॅच आपल्या समोर येते। एका बाजूला जीपी स्पोर्ट्स क्लब फुंडे आणि त्यांची लढाई तुम्हाला पाहायला मिळेल ती मलंगड बेल्ट मधील सगळ्यात मजबूत संघ शेरदिल 11 जय भोलेनाथ मात्रेपाडा। हॅलो दीपकजी पाटील थोडंसं थांबवतोय कारण गोव्यावरून जासेचा जाम्स ग्रुपनी शुभेच्छा दिल्या शृंखलेसाठी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार मानतो की गोव्यावरून सुद्धा लाईव्ह बघत आहेत ते आणि तिथून आपल्या शुभेच्छा आल्या जाम्स ग्रुप जासई धन्यवाद। गोलंदाज सज्ज होत आहे बॉलिंग ट्रॅकवर योगेश मात्रे तर स्ट्राईक एंडला फलंदाज किशोर घरत आणि प्रथमेश मात्रे पिट्टू। पहिलाच बॉल वेगवान यावेळेस मात्र डिफेन्स करण्यास भाग पाडलं आणि हीच तर खऱ्या अर्थानं ओळख आहे बुग्याची। योगेश मात्रे बुग्या या टोपण नावानं मात्र हा खेळाडू ओळखला जातो। मलंगड बेल्ट मध्ये सातत्यानं तुम्हाला संघ पाहायला मिळेल आणि यंदाच्या हंगामामध्ये रायगडमध्ये सुद्धा या संघाचा परफॉर्मन्स मात्र चांगला राहिला आहे। तो मात्रेपाडा संघ शेरदिल अर्थातच इम्तियाजी शेख या संघाची पुरस्कर्ते विकेट हॅट्रिक साठी तब्बल ₹3000 पारितोषिक असेल आणि या मात्रेपाडा संघासाठी शुभेच्छा येतात ते संदीपजी ठोंबरे खोणी यांच्याकडून मात्रेपाडा टीम साठी। संदीपजी ठोंबरे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। गोलंदाज सज्ज योगेश मात्रे सर्वाधिक वेगवान गोलंदाज। रायगड विरुद्ध ठाणे तुम्ही सामना पाहत असाल तर ठाणे प्लेइंग 11 मध्ये मात्र हा खेळाडू खेळतो तो योगेश मात्रे। गोलंदाज सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट ना किशोर घरत तेवढाच विस्फोटक फलंदाज। वेगवान चेंडू काही कळायच्या आत टोळ्याचं पापणी लवते न लवते तोपर्यंत मात्र टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा आणखीन एक वेगवान चेंडू समाप्त होतोय। पहिले 2 चेंडू निर्धाव टाकलेत आणि या फ्लड लाईट्स मध्ये खेळणं फार कठीण आहे मी तर म्हणेन एवढ्या वेगवान गोलंदाजी समोर। कारण सूर्यप्रकाशामध्ये पाहायला गेलं तर नजर असते पण त्या फ्लड लाईट्स मध्ये मात्र तुम्हाला शेवटपर्यंत नजर ठेवावी लागेल तरच एवढ्या प्रचंड वेगासमोर मात्र तुम्ही सामना करू शकता। आणि किशोर घरत पहिले 2 चेंडू तरी त्याला शांत बसवलंय ते योगेश मात्रेनं। लॉंग रनअप आहे त्यावेळेचा बॉल आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने काढलाय। पहिली धाव मात्र नोंदवली जाईल। जीपी स्पोर्ट्स क्लब फुंडे संघाच्या धाव फलकावर पहिली धाव येते तिसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर। दुसऱ्या बाजूला प्रथमेश मात्रे व्यावसायिक खेळाडू आहे ॲज अ प्रोफेशनल प्लेयर आयकॉन खेळाडू खेळताना दोनही खेळाडू आपण पाहतोय दोनही खेळाडूंनी मात्र पुंडे गावाचं नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय। किशोर घरत रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील दोनही धुरंधर खेळाडू आहेत। उरण तालुक्यामधील हा संघ फुंडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मलंगड बदलापूर परिसरामधील शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाडा संघ। योगेश मात्रे संघातील मुख्य खेळाडू आहे। गोलंदाज सज्ज योगेश मात्रे एसपीएल मध्ये सुद्धा तुम्हाला खेळताना पाहायला मिळतो। सांगी प्रीमियर लीग आणि नेहमीच ठाणे असेल रायगड असेल महाराष्ट्रभर सातत्याने प्रवास राहिलाय या खेळाडूचा। सांगी प्रीमियर लीग गोवा या ठिकाणी सुद्धा खेळाडू तुम्हाला पाहिला असेल। बॅटने खेळण्याचा प्रयत्न वेगवान चेंडू होता यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न मात्र बिट्टूने केला होता परंतु बॉल मात्र सरळ शरीराचा वेध घेणारा लेग बाईच्या स्वरूपात रन मिळेल। एक सिंगल रन धावसंख्येमध्ये होईल बदल 2 ताबा। ही 2 षटकं योगेश मात्रेची खेळणं चॅलेंजिंग असेल मित्र म्हणेन फलंदाजांसाठी आणि ही 2 षटकांवरच परस निर्भर असतं कारण बऱ्याच वेळा या 2 ओव्हर्स मध्ये योगेश मात्रेची गोलंदाजी करतं प्रमुख खेळाडूंच्या विकेट्स घेणं धावा कमी देणं हे खास करून सातत्यपूर्ण कामगिरी मात्र त्याची आतापर्यंत राहिली आहे आणि म्हणूनच बऱ्याच वेळा चांगले चांगले फलंदाज सुद्धा थोडासा धसका घेतात ते योगेश मात्रेच्या गोलंदाजीचा। परंतु किशोर घरत आहे त्याने सुद्धा बरेचसे पावसाळे पाहिलेत आजपर्यंत
त्यामुळे कधीही दोनही फलंदाज फॉर्म मध्ये येतील आणि धावा कुटतील, परंतु सद्य स्थिती जर पाहिली तर दोघं थोडस विचारपूर्वक खेळतात, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे योगेश म्हात्रे कुठल्या पट्टीचा गोलंदाज आहे, त्यामुळे कदाचित त्याच्या अगेन्स्ट मात्र थोडासा संयमपणा दाखवला जाईल की काय. शेवटचे 2 चेंडू असतील पहिल्या षटकामधील. गोलंदाज सज्ज, खोलात टाकलेला हा बॉल, इथून मात्र बॉल मागे अडवला जातोय. वेगवान होता, प्रचंड वेग आहे, वेगावर स्वार होऊन तुम्हाला याची गोलंदाजी पाहायला मिळेल. कदाचित चेंडू तुम्हाला दिसणारही नाही एवढ्या वेगानं मात्र बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचतोय. आणि इथे थोडंसं कठीण झालंय किशोर घरजसाठी, कारण तो आतापर्यंत मात्र चेंडू निर्धाव खेळलाय 3. एकच धाव त्यानं केले 4 बॉल मध्ये, त्यामुळं ही लढाई आतापर्यंतचा विचार केला तर मात्र जिंकले ती बुग्यानं. वेगावरच बीट करत असतो फलंदाजांना, आणि तीच गतिमानता मात्र त्याच्या गोलंदाजीमधून सातत्यानं आपल्याला पाहायला सुद्धा मिळते. शेवटचा चेंडू असेल, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. लॉंगऑफचा फिल्डर आतमध्ये आणलाय आणि या मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सरकवला डीप स्क्वेअर लेगला. कदाचित शेवटचा चेंडू होता, कदाचित फलंदाज आक्रमक होऊ शकेल. रणनीतीनं मात्र मैदानामध्ये क्षेत्ररक्षण हलवलं जाते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बॉल चाललाय तो लॉंग ऑनला. रन मात्र मिळेल 1. सिंगल रन मात्र षटक झाले समाप्त. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर धावा लागल्यात त्या बॅटिंग करत असताना जीपी स्पोर्ट्स क्लब फुंडे संघाच्या बिनबाद 3 धावा. संथ आणि अगदी सावध सुरुवात म्हणता येईल ती फुंडे संघाची. चेंडू द्यायचे, चेंडूची मागणी केली जाते. थँक्यू डीजे प्रवीण. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. फक्त 3 धावा इथे मात्र विचार करण्यास भाग पाडले या जोडीला. परंतु फुंडे संघ जर पाहिलं तर प्रथमेश म्हात्रे आणि किशोर घरत या दोनही फलंदाजांवर बराचसा निर्भर आहे. मोठा फॅन्स वर्ग या दोनही फलंदाजांचा राहिलाय आणि त्यांना लढावं लागेल. योगेश म्हात्रेचं षटक समाप्त झालंय, परंतु राजेश म्हात्रे सुद्धा तेवढाच चाणाक्ष गोलंदाज ओळखला जातो. गोलंदाजी प्रमुख अस्त्र आहे या संघाचं, म्हात्रेपाडा संघाचं. आणि बऱ्याच वेळा गोलंदाजीच्या जोरावर कित्येक वेळा कमी धावा असताना मात्र सामने डिफेंड करताना आम्ही पाहिले या संघाला. आणि तोच शेरदिल अर्थातच इम्तियाजी शेख या संघाचे पुरस्कर्ते, त्यांची सुद्धा फार मोठी स्पर्धा आपण सगळ्यांनी पाहिली होती, शेरदिल ट्रॉफी पाऊंजेच्या मैदानावर. आणि या नेहमीच म्हात्रेपाडा संघाला मात्र प्रेम करत असत या संघावर. त्या संघाचे तांशूर पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक असेल गोलंदाजांसाठी. राजेश म्हात्रे आणि लगातार 3 षटकारांना सुद्धा बाळाशेठ यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. अखेरी कोंडी फोडली जाते. राजेश म्हात्रेचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे भिरकावून दिला, तो 4 धावांकरता. किशोर घरतच्या बॅटमधून योगेशचं षटक जसं संपलं, आता मात्र आक्रमण हेच बचावाचं तंत्र, याच युक्तीप्रमाणे मात्र खेळावं लागेल हे ओळखलं किशोर घरतनं. आणि आता मात्र चांगली बॅटिंग करत असताना गोलंदाज सज्ज. राजेश म्हात्रे पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ होता, अकुट टप्प्याचा बॉल समोर उडवलाय. लॉंग ऑनला मात्र बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक बराच वाईड होता, तोपर्यंत मात्र 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि 9 या आकड्यावर. म्हणून अगोदरच म्हटलं होतं कधी संयमाची खेळी आक्रमकतेमध्ये परावर्तित होईल हे कळणार सुद्धा नाहीये. आणि त्यासाठीच ओळखला जातो किशोर घरत. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक दर्जेदार खेळाडू, सातत्यानं मात्र आघाडीवर नाव राहिलं या खेळाडूचं. आणि आता मात्र पहिल्या 2 बॉलवर आल्या 6 धावा. फ्राईट ओव्हर द विकेट. राजेश तयार. राजेशचा हा बॉल इथे मात्र खेळून काढलाय, तो सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. किशोर घरतच्या बॅट मधून मात्र अनाकलनीय फटका, जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळतोय.
आणि बॉल मात्र सीमारेषा पार 4. राऊया माग जरा मोठ्याला राऊया माग जरा बारक्याचा आधी लगेच करा मोठ्याला राऊया माग जरा. सुधारणा मंडळ फुंडे उपाध्यक्ष योगेशजी मात्रे यांच्याकडून लगातार 3 चौकार लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. गोलंदाज सज्ज. राजेशचा हा बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. किशोर गरजच्या बॅट मधून येतोय एक दर्जेदार षटकार. जाऊन पोहोचले ती या षटकाराच्या मदतीनं तब्बल 19 वर. हे षटक जर पाहिलं राजेश मात्रेचं 4246 अशी आकडेवारी पहिल्या 4 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या. त्यामुळे योगेश मात्रेचं जसं षटक संपलं तसं मात्र आक्रमणाला सुरुवात केली. राऊंड विकेटनं स्क्वेअर कट केलाय स्लॅश केला होता बॅकफुटला जाऊन अप्रतिम फटका. कॉपीबुक स्टाईल मध्ये किशोर गरजच्या बॅट मधून येतोय एक दर्जेदार चौकार. पूर्वीची शांतता होती. किशोर घरात काय फटका सजवलाय. टोळ्यांचं पारडं फेडणारा क्षण होता. अप्रतिम कॉपीबुक स्टाईल टेक्स्ट बुक स्टाईल मधले सगळे फटके तुम्हाला पाहायला मिळतील. स्क्वेअर कट पाहायला मिळेल तुम्हाला. स्क्वेअर ड्राईव्ह कव्हर ड्राईव्ह सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळतील. पुल हुकचे फटके ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह सगळे फटके ज्याच्या फात्यामध्ये आहेत. मागे खेळला हा फटका क्लासिक इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळतोय. बॉल फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. या ओव्हर मध्ये मात्र दाणादाण उडवले ती राजेश मात्रे या गोलंदाजाची. आणि अक्षरशः मी तर म्हणेन पहिल्या षटकामधील अपयश धुवून काढण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो राजेश मात्रेच्या षटकामध्ये. या ओव्हर मध्ये आल्या तब्बल 24 धावा 24 रन्स. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र पूर्णपणे लईमध्ये परतत असताना जीपी स्पोर्ट्स क्लब फुंडे संघ जाऊन पोहोचलाय तो 27 या आकड्यावर. हॅलो दरम्यानच्या कालाच म्हात्रेपाडा संघाला शुभेच्छा आल्यात. त्या मात्र चिंचोली गावचे शैलेश पाटील यांच्याकडून म्हात्रेपाडा संघासाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. ओव्हर टू समालोचन कक्ष. कमालीचं कमबॅक या मॅचवर. आणि किशोर घरत यासाठी तर ओळखला जातो. जरी पहिल्या षटकामध्ये अपयश आलं म्हणून काय झालं. उर्वरित षटकं माझ्या हातामध्ये आहेत आणि माझा मी नॅचरल खेळ करणार नैसर्गिक खेळ साकारणार. आणि तोच नैसर्गिक खेळ आता मात्र साकारत असताना किशोर घरतनं मात्र सगळ्या तमाम क्रीडा रसिकांना मात्र इथे खुश केलंय. काय बॅटिंग केलंय या ओव्हर मध्ये आपण पाहिलं. 4-2-4 6-4-4 अशा पद्धतीनं मात्र तब्बल 24 धावा कुठल्यात त्या किशोर घरतनं. आता मात्र गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा येतोय तो योगेश मात्रे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा दिल्या होत्या. फुंडे संघासाठी सुवर्ण संधी असेल. लगातार 3 षटकारांना सन्माननीय चासई ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच संतोष शेठ घरत अर्थात एसआर घरत साहेबांकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. पुंडे संघाच्या सगळ्याच खेळाडूंसाठी मात्र सुवर्ण संधी असेल. खेळाडूंचं मनोधैर्य उंचावण्याचा मात्र प्रयत्न केला जातोय. गोलंदाज सज्ज वेगवान गोलंदाज योगेश. पहिलाच बॉल यावेळेस मात्र अपील केली होती. शॉर्ट फाईन लेगला मात्र बॉलची फील्ड केली जाते. लेग बायचा इशारा इट्स अ हाईट फॅक्टर यावेळेस दर्शवत असताना अंपायर नीरज राणावत सर. सिंगल मिळाली धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आता पुन्हा एकदा ही कसोटी पाहायला मिळेल ती किशोर घरतची. कारण योगेश मात्रे बुग्या विरुद्ध किशोर घरत अशी ही लढाई पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये मात्र वर्चस्व गाजवलं होतं ते गोलंदाज बुग्यानं. परंतु आता मात्र किशोर घरत
मागच्या ओव्हरमध्ये मात्र सुसाट वेगानं सुटलाय, कारण मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा एकाच ओव्हरमध्ये ठोकल्यात त्या किशोरनं. आणि आता मात्र समोर आव्हान असेल ते योगेश म्हात्रेचं. सज्ज, मोठा रनअप आहे, लॉंग रनअप आणि तेवढाच वेगानं मात्र उसळणारे चेंडू टाकण्यासाठी मात्र ओळखला जातो तो गोलंदाज योगेश म्हात्रे. मलंगड एक्सप्रेस वेगवान बॉल होता, इथे मात्र अपील केली जाते लाईक बिफोर द विकेटची. अखेर पायची सापडलाय किशोर घरातला, मात्र मैदान सोडावं लागेल. अखेरीस योगेश म्हात्रेचा शिकार ठरलाय. पहिला धक्का बसलाय जीपी स्पोर्ट्सला फुंडे संघाला. वाटाण्याचा बोलताना रे उडून बॅटिंग चांगली केली, परंतु योगेश म्हात्रेचं वर्चस्व मात्र गाजवलं. परंतु मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा ठोकल्या होत्या. किशोर घरतची खेळी आपण पाहिली, 11 बॉलमध्ये 26 धावा. महत्वपूर्ण इनिंग मात्र सजवली जीपी स्पोर्ट्सला फुंडे टीमसाठी. नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 3 कुणाल घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणखीन एक मी तर म्हणेन टेक्निकल दृष्ट्या सक्षम असणारा फलंदाज. दोन्ही फलंदाज क्लास आहे. दोन्ही फलंदाजांकडे प्रथमेश म्हात्रे जो विस्फोटक झाला, फॉर्म मध्ये आला तर नक्कीच मोठी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. तर योगेश म्हात्रे सफलता मिळवत असताना अखेरीस ब्रेक थ्रू मिळवलाय. पहिली जोडी फोडली जाते. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल राईट हँडेड बॅट्समन. समोर आहे कुणाल. षटक मात्र खेळावं लागेल, कारण इथून मात्र पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा दिल्या होत्या. वेगवान गोलंदाज यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय अगेन्स्ट द स्पीड. ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑन मध्ये एका हातामध्ये उचलण्याचा प्रयत्न मी तर म्हणेन चुकी केली त्या ठिकाणी. सहजतेनं जर अडवला असता बॉल तर एकच धाव मिळाली असती, परंतु इथे सिंगल इझिली कन्व्हर्टेड इन टू द डबल्स. 2 धावा प्राप्त झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 30 धावा, 30 रन्स ऑन अ बोर्ड. छोट्या छोट्या गोष्टी असतात क्रिकेटमध्ये. बऱ्याच वेळा रन गेल्यानंतर स्ट्राईक रोटेट होत असते. चांगला बॉल, पुन्हा एकदा अपील लाईक बिफोर द विकेट. यावेळेस मात्र आणखीन एक फुलर लेन सरळ जाऊन पॅडवर आदळला आणि पंचांच्या मनामध्ये मात्र कोणती साशंकता नव्हती. यष्टांच्या मधोमध मात्र साधला गेलाय आणि या दुसरा शिकार मात्र ठरलाय तो योगेश म्हात्रेचा. LBW कुणाल घरत सुद्धा मैदानाच्या बाहेर. तर फुंडे ग्रामपंचायतीचे सदस्य कैलास मधुकर म्हात्रे ज्यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. फुंडे संघाच्या फलंदाजांसाठी बरीचशी पारितोषिक आहेत, परंतु समोर मात्र बाळाशेठ म्हात्रे यांच्याकडून सुद्धा तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल लगातार 3 षटकारांसाठी. फलकावर आतापर्यंत धावा लागल्या त्या 30 धावा, 30 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. किशोर घरत आणि कुणाल घरत बाद होणारे फलंदाज. आता मात्र प्रथमेश म्हात्रेला संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. योगेश म्हात्रे आलाय, त्यामुळे योगेश म्हात्रे विरुद्ध योगेश म्हात्रे अशी लढाई पाहायला मिळेल. PTC लाईव्हच्या माध्यमातून तब्बल 1500 पेक्षा जास्त प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतात. या रात्रीमध्ये त्यांचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतकणापासून स्वागत करतोय सरपंच चषक 2022 मध्ये.
योगेश म्हात्रे विरुद्ध योगेश म्हात्रे. एका बाजूला फुंड्याचा, दुसऱ्या बाजूला मात्र मलंगण एक्सप्रेस आहे. या एक्सप्रेस समोर मात्र दोन फलंदाज कोलमडलेत. पुन्हा एकदा सज्ज होईल राईट ऊर्ध विकेटनं. थोडासा शॉट ऑफ लेंथ होता, यावेळेस मात्र मागे खेळला आणि बॉल मात्र चाललाय तो सरळ फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे आल्या आल्या पहिल्याच बॉलवर मात्र योगेश म्हात्रेनं इथे चौकारानं सुरुवात केली. लग्न चौकार आलाय. प्रकाशपासून आपण पाहिले थोडेसे फुलर लेन टाकत होता, परंतु थोडासा शॉर्ट ऑफ लेन करण्याचा प्रयत्न, थोडस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस अचूक ओळखला तो योगेश म्हात्रेनं. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा योगेश. पुन्हा एकदा फाईन खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेरून वेगानं जाणारा हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 35 या धावसंख्येवर. स्कोर नॉट बॅड मित्र म्हणेन, कारण अजून 2 षटकं असतील ज्याच्यामध्ये योगेशचं षटक नसेल, त्यामुळे उर्वरित गोलंदाजांवर मात्र हल्ला चढवला जाईल. आणि प्रथमेश मात्रे अजूनही मैदानावर आहे आणि तो खेळाडू जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत फुंडे संघाच्या पाठीराख्यांना चिंता करण्याचं काम नसेल. आता ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. आयोजकांना विनंती आहे पाण्याची व्यवस्था लगेच करायची आहे. या षटकानंतर शेवटचा चेंडू असेल तो योगेश म्हात्रेचा. 35 धावा लागल्यात. राईट आर्म ऊर्ध विकेट, गोलंदाज तयार. यावेळेचा हा चेंडू इथून मात्र टप्पा पाडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा अपील पाहायला मिळतोय. जोरदार अपील झाली होती त्या ठिकाणी. अपील मध्ये उत्साह प्रचंड होता, थोडीशी आत्मविश्वासाची कमी. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाण्याची मागणी केली जाते आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा, 35 रन्स. तर योगेश म्हात्रेची षटकं समाप्त झाले. 2 षटकं टाकली त्यांनी, धावा दिल्या त्या 11. 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा हस्तगत केल्या आणि इथून आता मात्र पुढच्या 2 ओव्हर्स मध्ये मात्र प्रथमेश म्हात्रेच्या खेळीकडे विशेष लक्ष असेल ते पुंडे संघाच्या सगळ्याच पाठीराख्यांचं. कारण हा खेळाडू असा आहे, सगळे तुम्हाला क्रिकेटच्या परिभाषेमधील सगळेच फटके पाहायला मिळतील त्याच्या फलंदाजीमधून. आणि डावखुऱ्याताचे फलंदाज म्हटले की विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी ओळखले सुद्धा जातात आणि तीच विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी हा सुद्धा फलंदाज ओळखला जातो. क्लास क्रिकेट आजपर्यंत त्याच्या बॅटमधून साऱ्यांनीच पाहिले. गोलंदाजीसाठी मात्र बदल, अल्पेश म्हात्रेकडे षटक दिलंय. 4थं षटक घेऊन थोडं स्पीडअप करा म्हात्रेपाडा टीम. गोलंदाज सज्ज. टप्प्याचा बॉल होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता. यावेळेस मात्र मागे बॉल चाललाय, रन घेण्याचा प्रयत्न, थोडस लेझी क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. लेग बायचा इशारा मात्र येईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चकवलं होतं अल्पेश म्हात्रे, त्याच्याकडे व्हेरिएशन आहेत. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू तुम्हाला पाहायला मिळतील गोलंदाजी मधून. आणि या पहिला बॉल इथे प्रथमेश म्हात्रे थोडासा मी तर म्हणेन आतापर्यंत विचार केला तर खातही उघडलेलं नाहीये. 3 चेंडूंचा सामना केलाय, परंतु अजून अकाउंट ओपन करायचंय प्रथमेश. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अल्पेश फाईट ओव्हर द विकेट ना.
योगेश मात्रेसाठी हा बॉल. इथे मात्र फटका चांगला आहे. शॉट ऑफ लेंथ होता, पूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर उत्तुंग असा षटकार. 6 धावेनं आता मात्र धावसंख्या जम्प करते आणि स्कोर कार्ड वर लागल्यात आतापर्यंत 42 धावा. 42. योगेश मात्रे जसा मैदानामध्ये आला तसं थोडासा धाबांना मात्र सुरुवात केली. थोडासा जम्प मात्र पाहायला मिळाला. अनुभव प्रचंड आहे या खेळाडूकडे. योगेश मात्रे यांच्याकडून 3 षटकारांना 2000 रुपये. आणखीन एक शॉट ऑफ लेंथ. यावेळेस मात्र कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न मिसटायमिंग झालाय. शॉट कव्हरला मात्र झेल उडाला होता आणि टिपलाय फॉलो थ्रू मध्ये अल्पेशनं. आणि योगेश मात्रेचा खेळ मात्र संपुष्टात येत असताना लागलाय 3रा झटका जीपी स्पोर्ट्स क्लब फुंडे टीमला. चला बॅट्समन लवकर पाठवा, उशीर होतोय. तर 5व्या स्थानावर गणेश घरत पुंडे टीम कडून मैदानामध्ये दाखल होतोय. परंतु प्रथमेश मात्रे आता मात्र उर्वरित चेंडूमध्ये काय करणार आहे त्याच्याकडे सगळ्यांची नजर असेल, कारण अजूनही शांत आहे. सलामीला आलेला फलंदाज अजूनही पाहायला गेलं तर 3 चेंडूचा सामना केलाय त्यानं, परंतु एकही धाव त्याच्या खात्यावर नाहीये. गोलंदाज सज्ज अल्पेश मात्रे. राऊंड विकेट ना हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. काय फटका सजवलाय. कमालीचं टायमिंग मात्र या शॉट मध्ये होतं आणि प्रथमेशनं मात्र आपल्या स्टाईल मध्ये खातं उघडलंय ते या षटकारानं. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. यासाठी शांत बसला होता. 48 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. इथून मात्र प्रत्येक धाव फार महत्वाची असेल पुंडे टीमच्या दृष्टिकोनातून. गोलंदाज सज्ज. आणखीन एक, यापेक्षा त्याही दूरवर मात्र बॉल जाऊन पडलाय. कदाचित जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करावी लागेल की बॉल हरवलाय. बॅक टू बॅक 2रा षटकार. बॅक टू बॅक हा 2रा षटकार येतोय आणि आता मात्र प्रथमेश मात्रे सगळ्या प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन करत असताना आणि आप सगळे फटके तुम्हाला पाहायला मिळतील. बॅक टू बॅक आलेल्या 2 षटकारांना बरीचशी पारितोषिक लगातार 3 षटकारांसाठी आहेत. प्रसाद बाळाशेठ यांच्याकडून आहे 2000 रुपयांचं. योगेश मात्रे यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आहे. कैलास मधुकर मात्रे यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आहेत. परंतु तिथे लगातार 2 षटकार आले. 3रा षटकार येणार का? अल्पेश मात्रे धावतोय. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. इथे मात्र हुशार निघाला गोलंदाज आणि त्याचमुळे इथे फिंगर रोल केले होते आणि बॉल मात्र डॉट निघालाय. डॉट बॉल की समाप्ती आणि या धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले. चांगल्या पोझिशन मध्ये आता मात्र येत असताना जीपी फुंडे संघ 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावर 3 बाद 54 धावा 54 रन्स. शेवटचं षटक बाकी असेल. थोडं स्पीडअप करा. रात्रीचे सामने आहेत त्यामुळे ही अनाउन्समेंट आमच्याकडून वारंवार येईल तुम्हाला. पण अजूनही पहिल्या फेरीमधील शेवटची मॅच बाकी असेल. दोन्ही टीम्स तुर्भे आणि ट्रॉम्बे कोळीवाडा दोन्ही संघाच्या कॅप्टनना मी विनंती करतोय आपण या टॉस साठी मंचावर येऊन बसायचं आहे. तुर्भे आणि ट्रॉम्बे कोळीवाडा. नवी मुंबई विरुद्ध मुंबई अशी ही लढत पाहायला मिळेल. 2 सामने जिंकलेत आतापर्यंत. अच्छा रात्रीमध्ये ते श्रेया जशन गोल्डी प्रस्तुत जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीमनं आणि ते सुद्धा वाट पाहतील आजच्या रात्रीमध्ये या 4 संघांमधून कोणता संघ येईल. फुंडे, मात्रेपाडा, तुर्भे की ट्रॉम्बे कोळीवाडा. गोलंदाज सज्ज 5वं आणि अंतिम षटक घेऊन अजय मात्रे. सगळे मात्रे तुम्हाला पाहायला मिळतील प्लेइंग 11 मध्ये.
यावेळचा हा बॉल नो बॉलचा इशारा येतोय स्ट्रेट टू द लॉंग ऑन फिल्डर, परंतु इथे बचावलाय गणेश गरत. पहिला चेंडू फेस करत असताना उडालेला झेल होता, परंतु थोडस ओव्हरस्टेप झालंय त्या ठिकाणी या गोलंदाजाकडून. आणि फ्री हिटचा बॉल असेल नेक्स्ट डिलिव्हरी. 2 धावा मिळतील 1+1 आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 56 या आकड्यावर. 56 रन्स. फ्री हिटचा इशारा. नेक्स्ट बॉल असेल. मुक्तपणे खेळण्याची नामी संधी आहे आणि समोर मात्र पिट्टू प्रथमेश म्हात्रे, डावखुरे हाताचा शैलीदार विस्फोटक फलंदाज. शॉट ऑफ लेंथ होता, कुटप्प्याचा बॉल पूल केलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेश म्हात्रेच्या पॅट मधून मात्र येतोय चौकार. इट्स अनदर नो बॉल. त्यामुळे फ्री हिट असेल कंटिन्यू नेक्स्ट बॉल वर सुद्धा. आणि इथे मात्र थोडस टेन्शन वाढवलंय ते गोलंदाज अजय म्हात्रेना. पहिले 2 चेंडू मात्र नो बॉल आणि सोनेपेच विभाग आपण म्हणूया. आणि या धावा आता मात्र येत असताना धावफलकावर धावा लागल्या त्या 61 धावा. 61 रन्स ऑन बोर्ड. हॅलो, विजय खरं त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सरपंच साहेब आपली वाट बघत आहेत. आणि दीपक घरत या बंधुराजांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सरपंच साहेब आपली वाट बघत आहेत. पुढचा सामना तुर्भे ट्रॉम्बे कोलीवाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीकडे यावं. ओट दीपकजी पाटील. चला स्पीडअप करा टीम म्हात्रेपाडा, प्लीज कोऑपरेट. अंपायर्स तंबी द्या खेळाडूंना, वॉर्निंग द्या. रात्री आहे, 12:30 वाजलेत. तर इथे मात्र बदली गोलंदाज वापरला जातोय. कृष्णा म्हात्रे येतोय. चांगला फलंदाज आहे या टीमचा. टीमचा कॅप्टन आहे, लीड करतोय, या संघाचं नेतृत्व करतोय आणि स्वतः आता मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. समोर आव्हान मात्र विकेट असेल. प्रथमेश म्हात्रे ऑन स्ट्राइक. प्रथमेश समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओव्हर द कृष्णा म्हात्रे हेड. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट. इट्स अनदर 6 बाय प्रथमेश म्हात्रे. क्लास क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. आता मात्र आक्रमक रूप धारण केलंय, रौद्र रूप धारण केलंय या फलंदाजांना आणि धावसंख्या मात्र पोहोचवले ती तब्बल 67. सामना पहिल्यांदा असं वाटत होतं की संपूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व आहे या मॅच मध्ये, परंतु किशोर घरतनं एका ओव्हरमध्ये ठोकलेल्या 24 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं होतं योगेश म्हात्रेनं, परंतु त्यानंतर मात्र अल्पेश म्हात्रे महागडा ठरला. 18 धावा खर्च केल्या आणि शेवटचं षटक तर डोकेदुखी राहिलंय. 2 नो बॉल्स, ज्या 2 नो बॉल्स वर आल्या तब्बल मिळून 7 धावा आणि पहिल्याच बॉलवर आलाय षटकार. त्यामुळे इथून मात्र लॉंग चेस करावा लागेल आजच्या रात्रीमध्ये. शेर दिलेले म्हणजे भोलेनाथ म्हात्रेपाडा संघाला, कारण समोर मात्र टॅलेंटेड फलंदाज आहे प्रथमेश म्हात्रे ऑन स्ट्राइक. गोलंदाज सज्ज. इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. यष्टीरक्षक मात्र झेलतोय आणि फलंदाज होईल बाद. अखेरीचे वादळ मात्र शमलंय आणि ही सफलता मात्र कृष्णा म्हात्रे आपल्या नावावर करत असताना प्रथमेश म्हात्रे बाद होतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या पुंडे टीमच्या. आतापर्यंत 67. चौथा गडी गमावलाय तो पुंडे संघानं.
अजून 2-3 चेंडू थांबला असता तर 1-2 मोठे फटके पाहायला मिळाले असते, परंतु प्रथमेश मात्रे क्लास इनिंग मात्र साकारली. 9 बॉलमध्ये तब्बल 3 षटकारांच्या मदतीनं आणि 1 चौकाराच्या सहाय्यानं 22 धाबांची खेळी साकारली ती प्रथमेशनं. सगळ्या धाबा षटकार आणि चौकारानं त्यानं मिळवल्यात या इनिंग मध्ये. नवीन बॅट्समन येतोय प्रशांत घरत, गणेश घरत आणि प्रशांत घरत अशी जोडी असेल पुणे टीम कडून. कृष्णा म्हात्रे थोडंसं कमबॅक करत असताना प्रथमेश म्हात्रेचा मोठा अडथळा मात्र दूर सारलाय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. शेवटचं थोडंसं लांबलेलं षटक, थोडासा वेळ घेतोय मात्रे बडा संघ. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन कडे चाललाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, रन मात्र मिळेल. एक सिंगल रन धावसंख्येमध्ये होईल बदल. खातं उघडत असताना प्रशांत धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर झालाय तो आतापर्यंत 68 रन्स, 68 धाबा. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फुल टॉस बॉल होता यावेळेस मात्र परावर्तित करता आलं नाहीये गणेश घरतला. ऑन साइडला मिड विकेटला मात्र बॉल फील्ड केला जातोय. रन मात्र मिळेल फक्त सिंगल. या सिच्युएशनला असा चेंडू मिळणं फार कठीण गोष्ट आहे, परंतु इथे मी म्हणेन थोडासा फुल टॉस बराच वेळा येत असताना फलंदाजाच्या मनामध्ये अगोदरच कुठेतरी प्री डिसाइडेड शॉट्स असतात मनामध्ये की याच क्षेत्रात मी खेळेन, आणि अचानकपणे आलेल्या फुल टॉसमुळे बराच वेळा फलंदाज गोंधळून सुद्धा जातात. इथे मागे सोडला यष्टीरक्षकानं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बचावलाय. रन मात्र मिळाले त्या ठिकाणी सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो येतोय परंतु अंपायर कॉल इट्स आउट. रनआउटचा इशारा मात्र येईल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 71 रन्स. 71 धावा. व्हाईट बॉलवर मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय गणेश घरत. गणेश घरत बाद झालाय. नवीन बॅट्समन राकेश म्हात्रे मैदानामध्ये दाखल होत असताना काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, परंतु ही धावसंख्या मात्र चांगली झाली मित्र म्हणेन पहिल्यांदा बॅटिंग करत असताना. चला, तुर्भे टीमचा कॅप्टन आणि शरस्मृती 11 ट्रॉम्बे कोळीवाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय, ही वॉर्निंग आहे तुमच्यासाठी. लवकरात लवकर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कृष्णा म्हात्रे फुल टॉस बॉल यावेळेस मात्र कनेक्ट झालाय आणि बॉल स्ट्रेट टू द लॉंग ऑन फिल्डर. शेवटच्या ओव्हर मध्ये बरेचसे फुल टॉस आले, परंतु फलंदाज तेवढ्या सक्षमतेचे नव्हते असंच म्हणावं लागेल. फुल टॉस बॉलला मात्र परावर्तित करता आलं नाहीये आणि आल्या पावली माघारी मात्र फिरेल तो फलंदाज राकेश. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल आणि सत्यम भोईर मैदानामध्ये. शेवटचा चेंडू आहे परंतु कमबॅक केलंय थोडस गोलंदाज कृष्णा म्हात्रे. त्याच्याकडे अनुभव आहे, टीमचा कॅप्टन आहे. यावेळेचा बॉल फुलर लेंथ होता, खोदून काढला होता मिडॉनला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून येईल, बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र इथे रन आउट होतोय. सेकंड रन साठी फलंदाज होईल बाद. रन 1 टोटल मध्ये ऍड होईल. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना जीपी स्पोर्ट्स फुंडे टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 72 धाबा, 72 रन्स ऑन बोर्ड आणि 73 धाबांचं महाकाय असं आव्हान मात्र उभं ठाकलंय ते शेर दिल 11 जय भोलेनाथ म्हात्रेपाडा या संघाच्या समोर. हॅलो, यानंतरचा पुढचा सामना होईल तुर्भे विपक्ष ट्रॉम्बे कोलीवाडा. आणि या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी विनंती असेल सरपंच साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी करावी. सरपंच साहेब या, संतोषजी करत. अशोक साहेबांना पुढच्या सामन्याची नाणेफेकी कारण स्पेशल मॅच मध्ये स्पेशल
दरम्यानच्या काळात बघितलं तर नितराजी पाटील यांचं आगमन झालं, सरचे स्वागत करतोय. आणि आमचे लाडके जे प्रेक्षक आहेत ना, बाउंड्रीचा पडदा आहे बघा, त्यावर आपण बसलात तर कृपया त्याच्या पाठीमागे बसा, कारण क्षेत्ररक्षक धावताना जर आला तर कदाचित तुम्हाला दुखापत होऊ शकतोय. त्या कृपया विनंती आहे, समोरचे प्रेक्षक आहेत बघा, थोडेसे ते पडदा जरा उंच करा आपला. बघूया दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकी होत आहे. ट्रॉम्बे कोलीवाडा उपेक्षा तुर्भे, दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकी. ट्रॉम्बेस संघ नाणेफेकी जिंकले. बघूया त्यांचा कर्णधाराचं काय मनस असेल. तर प्रथमतः तुम्हाला या शृंखलेमध्ये सरचे तुमचं स्वागत जासईच्या या शृंखलेमध्ये. आणि नाणेफेकी जिंकले, काय करण्याचा विचार असेल? आणि तुम्हाला वाटते की आता जवळजवळ मध्यरात्र उलटून गेले आहे, त्याच्यामुळं समोरच्या संघाला किती धावा जर आपण बंदिस्त केलं तर चेशेबल असू शकतात? कमीत कमी धावामध्ये. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. आणि जाऊया आपण तुर्भे संघाच्या कर्णधाराकडे. तुर्भे संघ म्हटलं का अतिशय चांगला संघ आहे, बऱ्याच वेळा त्यांची फलंदाजी आम्ही बघितले. नाणेफेकीवर प्रथम फलंदाजी आली आपल्या वाटेला, तर तुम्हाला काय वाटतं की कमीत कमी किती धावा असतील आपल्या खात्यात तर आपण त्या डिफेन्स करू शकता? एक 7-65 धावा करण्याचा प्रयत्न करू. ज्याप्रमाणे चेंडू आहे मैदान खेळतोय, 6-65 धावांचं लक्ष असेल. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा या सामन्यासाठी आणि धन्यवाद. नितराज पाटील यांचं आगमन झालंय. दरम्यानच्या काळात जासेगावचे गोड व्यक्तिमत्व यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. तर विनंती असेल बलिशेठ घरत यांना की आपण नितराज पाटील यांचं स्वागत करावं. अध्यक्ष मानसी बलिशेठ घरत आयोजित घरतेल क्रिकेट स्पर्धा सरपंच चषक 2022 मध्ये या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आलेले नितराज पाटील यांचं स्वागत केलं जातोय. बलिशेठ घरत यांना विनंती असेल की स्वागत करावं. या गोड व्यक्तिमत्वाचं वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन नितराजचं आपण स्वागत करावं. या स्पर्धेची गोड आठवण आपल्या घरी राहावी त्यासाठी आपलं स्वागत केलं जाते. जाऊया पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षामध्ये. 73 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल तर शेर दिल 11 जय भोलेनाथ मात्रेपाडा संघ पाहूया कशा पद्धतीनं मात्र बॅटिंग करेल. पलंगड परिसरामधील हा संघ आज उरण तालुक्यामध्ये रायगडमध्ये येऊन कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करतोय याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष लागलंय. परंतु पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र चांगली धावसंख्या रचले, ह्या धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न मात्र पुंडे संघ कशा रीतीने करणार ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा मायक्रोफोनवर मात्र जोडले जातील प्रवीण गायकर. थैंक यू दीपक पाटिल सर. चलिए लंबे समय के बाद कंचन पालकर रेस्ट लेते हुए अब उनकी गब्बर इज बैक. विद्यमान उपसरपंच केवाले ग्रामपंचायत मनापासून कौतुक करूया. साडूंच्या साडेला कार्यार्थानं खांदा लावून दमदार काम त्यांचं मात्र केलं जातं आणि रायगड जिल्ह्यामधील एक प्रसिद्ध स्कोरर आणि सर्वाधिक हायेस्ट मताधिक्य निवडून येणारे हे केवाले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच. एकीकडे तुम्ही विचार केला तर बाल ग्रामपंचायत मध्ये सदस्य प्रमोद कडू खऱ्या अर्थानं जास्त मताने निवडून आले होते आणि त्याच्यानंतर कांचन पालकर. फरक फक्त पक्षाचा असतो, परंतु काही असू द्या कारण नेहमी समाज कार्य त्यांच्या माध्यमातून घडूया. आणि बलिशेठ नेहमी सातत्याने त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते आणि नक्कीच आज मात्र केवाले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच होण्याचं सौभाग्य त्यांनी या ठिकाणी लाभलं गेलं. तो चलते हैं मुकाबले की तरफ. बिल्कुल क्या दमदार बल्लेबाजी प्रथमेश मात्रे के माध्यम से देखने को मिली. वेट एंड वॉच, थोड़े से रुके और देखते रहे और उसके बाद कमाल की पारी खेली. आसमान में उड़ने वाले जरा ये खबर रख, अकल कितनी भी तेज हो लेकिन नसीब के बिना जीत नहीं सकती. बिरबल काफी अक्लमंद होने के बावजूद भी कभी बादशाह नहीं बन सका. अब देखेंगे मैदान के अंदर इन दोनों टीमों के बीच में किस तरीके की लड़ाई होती है. एक दूसरे के सामने ज्यादा टकराई नहीं है, लेकिन देखेंगे आज ये मैच में जो इतने बड़े 73 रनों का लक्ष्य का पीछा करना है उसका जवाबी हमला देने के लिए आरंभिक जोड़ी मैदान के अंदर राज मात्रे और उनका साथ देंगे योगेश उर्फ भुगिया. ये आरंभिक जोड़ी और गेंदबाजी की कमान संभालने के लिए लेफ्ट हैंडर बॉलर सत्यम. सत्यम बोईर गेंदबाजी के मार्ग पर पहली गेंद फेंकने के लिए तैयार. लेफ्ट आर्म राउंड विकेट से प्रेशर जरूर होगा, लेकिन देखेंगे जो 73 रनों का लक्ष्य का पीछा यहाँ पर अब देखेंगे. पहले 3 मैच हुए
वो बिल्कुल एक तरफे नजर आए कि ये मैच में आक्रामक बल्लेबाजी देखने को मिलेगी शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाड़ा टीम के बल्लेबाजों की ओर से। और गेंदबाजी के मार्ग पर सत्यम पहली गेंद फेंकने के लिए तैयार। चलिए फुल टॉस बॉल थी, स्वीप करने की कोशिश, घुटने के बल का इस्तेमाल जरूर किया, डीप फाइन लेके रीजन में गेंद जाते हुए आखिर के क्षणों में रोकने में दोनों खिलाड़ी कामयाब तो जरूर हो चुके हैं, लेकिन तब तक बल्लेबाज ने यहां पर टोटल 3 रन चुरा लिए। शुरुआत बेहतरीन होती हुई शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाड़ा टीम के बल्लेबाज राज की ओर से, और यहां पर अपने पारी की शुरुआत करती हुई। हॅलो, समोरचे प्रेक्षक आहे बघा, ते पडद्यावर बसलेत, बाउंड्री लाईनचा पडदा आहे ना त्याच्यावरून बसलात, कृपया कृपया त्याच्या बाहेर बसा, कृपया विनंती करतो आपल्याला, आपण चांगले आहात, कृपया थोडेसे पाठीमागे बसा। तो बिल्कुल गुरबा देवी प्रसन्न यानी कि जीपी फुंडे टीम बिल्कुल टॉस आ रही थी, एक समय लग रहा था योगेश पात्रे की ताकतवर गेंदबाजी के सामने थोड़े से प्रेशर थे, लेकिन अंतिम क्षणों तक बने रहे और चौथे ओवर में क्या बढ़िया बल्लेबाजी की। तो गेंदबाज सत्यम फिर से एक बार तैयार, इस बार अच्छी गेंद, लो फुल टॉस हल्के हाथों से ट्राई किया, ऑन साइड में गैप है बड़ी, लेकिन फील्डर चेस करेंगे उनके पांव से दूर, गेंद सीमा पार, 4 रन। बिल्कुल यहाँ पर बल्लेबाज माफ कीजिएगा, अगर गेंदबाज विकेटों की हैट्रिक कंप्लीट कर लेते हैं तो बिल्कुल बालाशेठ मात्रे फुंडे के बिग समर्थक और बड़े पैकर के तौर पर भी उन्हें जाना जाता है, तो उनकी ओर से और साथ में प्रदीप शेठ मात्रे बिल्कुल तरगर, इनकी ओर से 2000 रुपए का इनाम यहाँ पर गेंदबाज को दिया जाएगा। शुरुआत बेहतरीन होती हुई शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाड़ा टीम के बल्लेबाजों की ओर से। इस बार अच्छी गेंद को सम्मान देना भी जानते ये इस गेंद के ऊपर अगर जोखिम उठा सकते हैं ना कंचन, तो बिल्कुल दुविधा उत्पन्न हो सकती है, लेकिन यहां पर बल्लेबाज ने 1 रन चुरा लिया, एक के साथ छोर बदला। अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज पहुंचे राजेश मात्रे, रुपेश गरत, जिसे बॉडी के नाम पर जाना जाता है, बिल्कुल मैच का आनंद लेते हुए रुपेश आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। बिग खिलाड़ी बाहुबली जाने चाहते, लेकिन इस बार हवा में गेंद है, मौका बनेगा 38 का खिलाड़ी था मिड डाउन का, थोड़े से पीछे हटे और बढ़िया फील्डिंग, और ये पहला करारा झटका राजेश मात्रे, बैक टू द पेविलियन। जी ने अब गलती की, बड़े शॉट खेलना चाहते थे, जानते हैं 73 रनों का लक्ष्य का पीछा करना है, शायद उसके बदौलत हर एक गेंद के ऊपर बड़े शॉट खेलना पसंद किया, और बिल्कुल यहां पर बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ। राजा का बेटा भले ही नंगा पैदा हो, पर होता है वो राजकुमार। अब यहां पर देखेंगे सत्यम की क्या बढ़िया लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी, 2 गेंदों के ऊपर मार खाई थी, उसके बाद कमबैक किया गुरबा देवी प्रसन्न फुंडे टीम के गेंदबाज यहां पर सत्यम ने, और पहला करारा झटका शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाड़ा टीम को लगता हुआ। लेफ्ट आर्म फ्रॉम द विकेट से गेंदबाज तैयार, इस बार तेज बॉल थी, यॉर्कर का प्रयास, लाउड अपील, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रेशर नहीं है। तो चलिए यहां पर मैं कहूंगा बाल बचे, बढ़िया ब्लॉक कॉल का इस्तेमाल किया था, और पूरी तरीके से बल्लेबाज चकमा खा गए, सोच में थे गेंदबाज। आप यहां पर देख रहे हैं कि चलिए आपको रिव्यू एलबीडब्ल्यू के लिए नहीं दिया जाएगा, एक तो रनआउट या बीमर के लिए रिव्यू दिया जाएगा, जो डिसीजन रिव्यू सिस्टम में होती है, वो डीआरएस आपको एलबीडब्ल्यू का बिहाइंड के लिए नहीं दिया जाएगा। स्ट्रॉन्ग अपील थी, और इस अपील को अंपायर ने बिल्कुल खारिज, आत्मविश्वास भरी अपील थी, लेकिन अंपायर ने शायद देखा होगा कि शायद ये गेंद दूर जाती होगी, उसकी वजह से उन्होंने बिल्कुल नॉट आउट करार दिया। 1 रन बटोरा बल्लेबाजों ने, और 1 रनों की मदद से रन संख्या पहुंचती हुई टोटल 8 रन। तो रन नहीं है, माफ कीजिएगा, 8 रन स्कोर कार्ड के ऊपर बने। तो बली शेठ घरत, इनके भाई किशन शेठ घरत, इनका भी आगमन हो चुका है, उनका भी स्वागत करेंगे। लेफ्ट हैंड बॉलिंग हमेशा राइट हैंडर बल्लेबाज के सामने दुविधा उत्पन्न करते हैं। वेरी गुड कमबैक, वेरी गुड बॉलिंग, पहले 2 गेंदों के ऊपर रन आए थे 7, उसके बाद 1 रन दिए, एक सफलता इनके नाम पर, और 8 रन बने स्कोर कार्ड के ऊपर जय भोलेनाथ शेरदिल मात्रेपाड़ा टीम के 1 विकेट के नुकसान के ऊपर। अब 24 गेंदे, 65 रनों की आवश्यकता।
बाजीराव सिंघम का दम दिखाना भी बहुत जरूरी होगा, क्योंकि गुरुबा देवी प्रसन्न 11 जीपी फुंडे टीम थोड़ी सी मजबूत स्थिति में नजर आती हुई पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए 72 रन ठोके, उसमें कृष्णा का अंतिम ओवर थोड़ा सा महंगा साबित होगा। और उसके बाद बात करेंगे जो राजेश मात्रे का सेकंड पावर प्ले था, वहां पर रन 24 बटोरे, यानी कि योगेश बुग्या के गेंदबाजी का विश्लेषण है, 2 ओवर 11 रन 2 सफलता उनके नाम पर, और बाकी के गेंदबाज को काफी मार मिली। तो चलिए, और एक लेफ्ट हैंडर बॉलर, ये प्लस पॉइंट होता है आपके टीम में जब आपके पास बाएं हाथ के गेंदबाज हो, और यकीनन यहां पर देखेंगे इस बाएं हाथ के गेंदबाज इस राइट हैंड बैट्समैन के ऊपर किस तरीके का प्रेशर उत्पन्न करेंगे। दोनों की दोनों गेंदबाज बिल्कुल आप देख सकते हैं कांचन पालकर राउंड द विकेट से ही गेंदबाजी कर रहे हैं। हालांकि आप राउंड द विकेट से जब एंगल कोण बनाते हो ना, तो ज्यादा यॉर्कर गेंदें गिरती है, और लेफ्ट हैंडर बॉलर के लिए तो ये प्लस पॉइंट होता है जब राइट हैंड बैट्समैन उनके सामने होते हैं। इसीलिए जिंदगी है ना परिवर्तनों से ही बनी है, किसी भी परिवर्तन से घबराया नहीं, बल्कि उसे स्वीकार कीजिए। ऑन साइड में खेला है, अंपायर के बिल्कुल बगल से बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में गेंद जाती हुई सीमा रेखा पार, पहली गेंद के ऊपर स्वागत किया प्रथमेश मात्रे का, 4 रन। बिल्कुल क्या कमाल का स्ट्रोक था बल्लेबाज। यहाँ पर बात करेंगे मचिंद्र मात्रे के बल्ले से, उनके ही बड़े भाई, और यहाँ पर देखिए दोनों भाइयों के अब रन कितने आ पाते हैं टीम के लिए, ये भी देखने वाली बात होगी। लेफ्ट आर्म ओवर द राउंड द विकेट से इस बार भी हाफ ट्रैकर की बॉल, लेकिन इस बार फील्डर तैनात किया गया था उनके पहुंच से दूर, गेंद वन बाउंस ओवर द लाइन, बैक टू बैक सीमा रेखा पार, 4 रन। गाना सुनने के बाद बल्लेबाज गेंदबाज फायर हो जाते हैं, और ये बॉलीवुड में पूरी तरीके से धमाकुल लिया इस फिल्म ने। मेरे ख्याल से पुष्पा का ये गाना था अल्लू अर्जुन का, बाहर ख्याल है साला छूकेगा नहीं, लेकिन देखेंगे कौन किसके सामने का तगड़ा भारी परफॉर्मेंस दे पाएंगे। जिंदगी हमने पहले भी कहा था परिवर्तनों से ही बनी है, किसी भी परिवर्तन से घबरा नहीं है, बल्कि उसे स्वीकार कीजिए। कुछ परिवर्तन आपको सफलता दिलाएंगे तो कुछ सफल होने के गुण सिखाएंगे, क्योंकि पसीने की स्याही से जो लिखते हैं अपने इरादों को, उनके मुकद्दर के पन्ने कभी कोरे नहीं हुआ करते। बढ़िया शुरुआत इस वक्त होती हुई बल्लेबाज के माध्यम से मचिंद्र, गेंदबाज फिर से एक बार तैयार, चौकों के हैट्रिक के कगार पर थे, गैप है बहुत बड़ी, स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से आउटफील्ड फास्ट, चौकों की हैट्रिक कंप्लीट प्रथमेश मात्रे के गेंदबाजी के ऊपर, मचिंद्र मात्रे के बल्ले से ये 3 बैक टू बैक बाउंड्री, 4 रन। तो कभी कभी होता है ना कांचन, लक्ष्य अगर बड़ा लगे तो डरे नहीं, निडर होकर मैदान में खेले। अक्सर कहते हैं ना कि जितना आप डरोगे सामने वाला उतना ही आपको डराएगा। अगर लगने लगे कि लक्ष्य हासिल नहीं हो पाएगा तो लक्ष्य को नहीं बल्कि अपने प्रयासों को बदले। पहले ओवर में 8 आए थे और इसके बाद अपने प्रयास बदले, और ये राय है ना ले जाएगी मंजिल तक। हौसला रख कभी सुनाए, अंधेरे ने सवेरा होने ना दिया। शुरुआत बेहतरीन इस सेकंड पावर प्ले में 20 रन स्कोर कार्ड के ऊपर, अब 21 गेंदें बची, 53 रनों की आवश्यकता। क्या सत्यम ने गेंदबाजी की थी, उसी गेंदबाजी के ऊपर थोड़ा सा पानी फेर देंगे। प्रथमेश अच्छे खिलाड़ी है और प्रथमेश से ये उम्मीदें नहीं। तो गेंदबाज फिर से एक बार लेफ्ट आर्म राउंड द विकेट से, ये भी शॉट अच्छा है लेकिन टैप करने की कोशिश, एक्स्ट्रा कवर में वहां पर फील्डर आते हुए राकेश बोईर उठाएंगे फील्ड करेंगे, राकेश मात्रे उठाएंगे फील्ड करेंगे। तब तक यहाँ पर 1 रन लेने का पर्याप्त समय था। सोच अच्छी है बल्लेबाजों की, क्योंकि कंचन बड़े शॉट आने के बाद आप सिंगल लेना जरूरी होता है, डॉट गेंद ना खेले, क्योंकि कभी कभी होता है जो टारगेट आपको बनाना है ना, वो टारगेट बिल्कुल आपको चेस करना भी बहुत जरूरी होता है सिंगल्स और छक्कों की मदद से। रायगढ़ स्पोर्ट्स के एक बड़े एम्बेसडर मालक नबील भाई मैच का आनंद लेते हुए, नबील भाई आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं, ब्रांड जाने चाहते हैं रायगढ़ शॉप्स के। अफ्राकर की बॉल, मौका बनेगा, ये बड़ा विकेट है, मैच में उलटफेर हो सकता है। और जिस विकेट के लिए जाल बिछाया था वो खिलाड़ी यानी कि कृष्णा, माफ कीजिएगा बुग्या, योगेश मात्रे, बैक टू द पैविलियन।
तूने मारे एंट्री और बालाशेठ मात्रे के दिल में बजी घंटी, यानी कि वेलकम बैक जिसे कहेंगे गेंदबाज के लिए। 3 बाउंड्री आने के बाद कंचन क्या बेहतरीन वापसी की है और बिल्कुल यहाँ पर एक बढ़िया विकेट। योगेश मात्रे बैक टू द पैवेलियन। बड़े खिलाड़ी है, लगातार 2 टूर्नामेंट में 2 मैन ऑफ द सीरीज 2 व्हीलर बाइक और एक ही टूर्नामेंट में इस खिलाड़ी के नाम कर 2 अवार्ड, एक मैन ऑफ द सीरीज, एक बेस्ट बैट्समैन बाइसिकल और फसीनो बाइक देकर नवाजा गया था। उसी महानतम खिलाड़ी को एक बड़े खिलाड़ी ने शिकार बना दिया और प्रथमेश मात्रे के नाम पर मिलती हुई यह एक पहली सफलता। दूसरा विकेट मैदान से बाहर जाएगा। सलामी जोड़ी आई थी, वो जोड़ी को मात्र भेजने का काम किया। यहां पर इन दोनों गेंदबाजों ने सेकंड पावर पे की। यहां पर बात करेंगे तो अंतिम गेंदों का खेल बचा हुआ है, यानी कि टोटल 19 गेंदें बची है और जीतने के लिए मेरे ख्याल से 52 रनों की यहां पर आवश्यकता है। कृष्णा मात्रे स्ट्राइक एंड पर बल्लेबाज, नॉन स्ट्राइक पर बल्लेबाज होंगे मचिंद्र। अब ये दोनों भाइयों की जोड़ी फिर से एक बार तैयार। तेज बॉल डालने की कोशिश, चालाक विकेट कीपिंग यहां पर करेंगे। अब बिल्कुल कुणाल के माध्यम से। टेनिस क्रिकेट में गोरा चिट्टा वाला ये खिलाड़ी है। वाकड़ी की नाइट प्रतियोगिता में इनके जो शॉट्स होते हैं ना, बिल्कुल लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से छक्के मारने में माहिर है खिलाड़ी कंचन। और यहाँ पर देखिए बढ़िया विकेट कीपिंग। आज इनके बल्लेबाजी की जरूरत थी टीम को, उतनी ताकत और बल्लेबाजी नहीं देखने को मिली। देखेंगे जिस तरीके से ये टूर्नामेंट है, हमेशा बलीशेठ गरत इनके शुभ अवसर पर यह टूर्नामेंट होती है और 10 जनवरी को ये टूर्नामेंट होती है। लेकिन कोविड की वजह से बहुत टूर्नामेंट खारिज की गई, लेकिन हार नहीं मानूंगा। जब तक जिएंगे शान से जिएंगे, झुकेगा नहीं साला। और बिल्कुल ये टूर्नामेंट आखिरकार सक्सेस दिखाते हुए ये उड़न विभाग की भूषण यानी कि मेघनाथ प्रतिष्ठान के बाद ये दूसरी नाइट टूर्नामेंट उड़न विभाग में आपको नजर आती हुई और उनके समेत उनके साथी पार्टनर एसआर घर साहब यानी कि A1 जोड़ी। भिवंडी में आप जाओगे, सुकेश डाकी और नीलेश पाटिल केंद्रीय मंत्री के दमदार आयोजक, और आप उड़न विभाग में आओगे तो बिल्कुल जासे की A1 जोड़ी यानी कि जिन्हें कहा जाता है एसआर घरत और बलीशेठ, उनका भी तहे दिल से स्वागत करते हैं। तो चलते हैं मैच की तरफ। आने वाली 18 गेंदें, 52 रनों की अभी भी आवश्यकता है। मैच फंसा नहीं कंचन, मैच में बनेंगे, लेकिन इसके लिए आपके विकेट रहना यह बहुत जरूरी होता है। सेकंड स्पेल में सत्यम एक बार फेंकने के लिए तैयार, लेफ्ट आर्म राउंड द विकेट से। इस बार ऑन साइड में खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन शॉट्स में वो ताकत नहीं थी कि इस गेंद को बिल्कुल पूरी तरीके से योगदान दे सके। और मेरे ख्याल से यहां पर बात करेंगे, चलिए शायद वेस्ट इंडीज वाले आ चुके हैं। भूषण के मैच में भी वेस्ट इंडीज वाले बहुत थे, ऐसे भोंगे। ये देखिए इनकी आवाज आती है तो मेरे ख्याल से आज कैरेबियन पूरा जमाएगा। ये गेंद ऑन साइड में मेरे ख्याल से रुपए वेलकम 3 फाटा, तो उनका भी स्वागत करेंगे। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे, रन लेना चाहते हैं, रिस्की रन था, अगर डायरेक्ट हुआ है, हिट हुआ है, लेकिन देखेंगे अंपायर के फैसले के इंतजार तो यहां पर आएगा, लेकिन वहां पर नॉट आउट का इशारा है। ये अंपायर कौन से एंगल की तरफ, आप पहले रन के लिए जो रन था उसके लिए थर्ड अंपायर रेफर किया, लेकिन चलिए शिकार तो जरूर मिलेगा। चलिए तीसरे अंपायर आइए। तो हमारे संदीप बुआ तीसरे अंपायर की भूमिका निभाते हुए रन लेना चाहते थे कृष्णा मेरे ख्याल से, लेकिन दोनों तरफ कृष्णा को ही धोखा है कंचन। जब पहले रन के लिए डायरेक्ट हुआ था, तो बिल्कुल देखेंगे यहां पर अंपायर के फैसले का इंतजार करेंगे जरूर। तीसरा अंपायर टीवी सिस्टम टीवी अंपायर की तरफ है, भविष्कर सर, संदीप पाटिल सर बिल्कुल मौजूद है। डायरेक्ट हिट करने का कोशिश जबरदस्त आपने फॉलो थ्रू में यहां पर फील्डिंग तो जरूर दिखाई है, लेकिन इट्स नॉट आउट कॉल पहले रन के लिए, लेकिन दूसरे के लिए लौटना पड़ेगा। दोनों तरफ धोखा था कृष्णा को और आखिरकार कृष्णा लौटेंगे मैदान से बाहर। और यहां पर शेरदिल जय भोलेनाथ तीसरी रन के लिए, तो 2 रन जरूर बनेंगे। तीसरे के लिए रन आउट हो चुके बल्लेबाज, 2 रन तो जरूर बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर, और इन 2 रनों की मदद से रन संख्या पहुंचती हुई 24 रन। इस बार अच्छी गेंद, अल्पेश बड़े शॉट के लिए बिल्कुल जाने जाते हैं और पूरी तरीके से यहां पर 1 रन मुकम्मल होता हुआ 1 रनों की मदद से टीम की यहां पर रन संख्या बनती हुई 25 रन।
वेलकम तीन फाटा, एंजॉय पूरी तरीके से खेलते हुए, भूंगे बचाते हुए, उनका भी हम तहे दिल से ये लीजिए। वेलकम तीन फाटा, तो आज रुकने का नाम ही नहीं लेगी पूरी रात भर। और यहाँ पर बल्लेबाज होंगे आउट, और एक धक्का और एक विकेट जाएगा, झटका लगेगा। शिर दिल से भोलेनाथ मात्रेपाड़ा टीम को ठोक दीजिए, ठोक। यहाँ पर देखिए वेलकम तीन फाटा, अरे थोड़ा रुको, पूरी रात जानिए। ऐसा लग रहा है ट्रेन पे कमेंट्री बॉक्स के पीछे दौड़ रही क्या, इतने बड़े हॉर्न यहाँ पर बजाते हुए उनका भी स्वागत करेंगे। रुपेश है उसमें से काफी मैच का आनंद लेते हुए उनका भी स्वागत करेंगे। और वेलकम तीन फाटा की तो चर्चा ही रहेगी, क्योंकि जासई प्रीमियर लीग में शायद काफी कमाल का परफॉर्मेंस रहा था उनका, और मेरे ख्याल से एक के नाम पर रही थी। तो चलिए अब रन और गेंदों के बीच में फासला, आखिर की गेंदें बची है टोटल। इस ओवर की बात करेंगे तो एक गेंद बची है, यानी कि टोटल 13 गेंदों का खेल बचा हुआ है, और जीतने के लिए 48। पहिल्या बॉलवरती तो 2 बॉल, तो 2 गेंदें शेष हैं। शायद हमारे साथी स्कोरर कंचन पालकर बताते हुए यूट्यूब और थोड़ा सा कॉम्बिनेशन लेट हो रहा है, इसकी वजह से 14 गेंदें बची है, और जीतने के लिए 48 रनों की आवश्यकता। इस बार यॉर्कर का प्रयास, एलबीडब्ल्यू की अपील की गई थी, लेकिन बिल्कुल यहाँ पर 1 रन मुकम्मल होगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। अल्पेश मात्रे बड़े शॉट खेलना जरूर जानते हैं, लेकिन अब थोड़ा सा दबाव है उनके ऊपर। तब तक बल्लेबाजों ने यहाँ पर 1 रन मुकम्मल किया, 1 रनों की मदद से रन संख्या यहाँ पर पहुंचती हुई बात करेंगे टोटल 26। 73 रनों का लक्ष्य का पीछा करना है। अब लगातार यहाँ पर खराब बल्लेबाजी नजर आती हुई, बड़ी बरसात में उड़ के दिखाए माहिर परिंदे, खुले आसमान में भी 3 के सफर कर लेते हैं। क्या मिडिल ऑर्डर्स में कोई बल्लेबाज नहीं है? जी हाँ, यहां पर शॉट तो बड़ा प्रयास किया था, लेकिन बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में हुई खराब फील्डिंग, मौका मिले बल्लेबाज को, और गेंद जाती हुई यहां पर पिंटू के बल्ले से 6 रन। यहां पर बात करेंगे मात्रेपाड़ा 11 टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है, लेकिन कौन ऐसा माइका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक ला सकता है। मचिंद्र आउट होने के बाद बुग्या आउट हुए, उसके बाद योगेश मात्रे और कृष्णा सभी खिलाड़ी आउट हुए, लेकिन मिडिल ऑर्डर्स में अपने पारी को संभालते हुए राकेश, लगता है ज्यादा प्यार है आपको, और निश्चित तौर पर वो आपकी तरफ ही ज्यादा प्यार दिखा रहा है। शायद पार्ले जी जेब में लेते तो थोड़ा सा फर्क पड़ता अभी। तो चलिए अब तो बिल्कुल यहां पर रन संख्या की बात करेंगे तो स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी यहां पर 32 रन। रनों और गेंदों के बीच में फासला, आखिर की गेंदें बची है। आखिर की 12 गेंदें और 41 रनों की आवश्यकता। गेंदबाजी में परिवर्तन, दूर वाले छोर से किशोर गेंदबाजी के मार्ग पर आते हुए बेहतरीन खिलाड़ी है, एक ही ओवर में काफी दमदार बल्लेबाजी की, और जहां पर फुंडे टीम का स्कोर मात्र आगे बना, वही ऑलराउंडर खिलाड़ी अब गेंदबाजी के मार्ग पर ओवर द विकेट से पहली गेंद के ऊपर स्वागत तो किया है, लेकिन फील्डर है गेंद के नीचे। बढ़िया फील्डिंग प्रथमेश मात्रे के माध्यम से, और पहली गेंद के ऊपर सफलता अर्जित करते हुए खिलाड़ी किशोर गरत, और ये विकेट जाएगा 5वां मात्रेपाड़ा टीम का। अल्पेश बैक टू द पैवेलियन। यहां पर थोड़ी सी दबाव में नजर आती हुई विकेट टेकिंग गेंदबाजी, पहली गेंद के ऊपर किशोर को मिलती हुई सफलता। रनों और गेंदों के बीच में फासला, आखिर की 11 गेंदें बची है, और जीतने के लिए 41 रनों की यहां पर आवश्यकता है। यदि संभव होता है, यदि इच्छा निश्चय में ढलती है, फूल अगर संकल्प करे तो कांटों से भी राह निकलती है। अब इन कांटों भरे सफर में क्या टीम को बचाने का काम कर पाएंगे? कवर पॉइंट के रीजन में खेला बस स्ट्रोक, फील्डर डीप में आकर उठाएंगे, फील्ड करेंगे, दूसरे की कोशिश, रन जोखिम भरा बन सकता है, नहीं कंप्लीट होगा, और इसी के साथ रन आउट के तौर पर शिखर, और एक जाएगा बाहर। ये छठा झटका शेरदिल
बिल्कुल मुश्किल स्थिति नजर आ रही है शिरदिल से भोलेनाथ मात्रेपाड़ा टीम के खिलाड़ियों की, और की थोड़ी सी दबाव में बल्लेबाजी हो रही है। कहते हैं कि भूषण जिंदगी कांटों का सफर है, हौसला इसकी पहचान है। रास्ते पर तो सभी चलते, लेकिन जो रास्ते बनाए ना वो इंसान है। अब रास्ता निकालना होगा, क्योंकि बड़े शॉट अगर नहीं आएंगे तो मुश्किल भरा राह और भी बन सकती है। लेकिन अभी भी बात करेंगे आने वाली 10 गेंदें, और जीतने के लिए 40 यानी कि प्रति गेंद के ऊपर बाउंड्री की तलाश है। हर गेंद के ऊपर चौकों की तलाश होगी मात्रेपाड़ा टीम को। आसान नहीं होगा इस मर्तबा किशोर के गेंदबाजी के ऊपर आप बड़े शॉट में तब्दील करना। बढ़िया गेंदबाजी, 3 गेंदें अभी तक फेंकी इस गेंदबाज ने। और यहां पर बात करेंगे तो निश्चित तौर पर दबाव में रखा है बल्लेबाजों को। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज यहां पर बात करेंगे आकाश मात्रे, और उनका साथ देंगे किरण मात्रे। ओवर द विकेट से बड़ा शॉट खेलना चाहते थे, बैक टू द बॉलर, डायरेक्ट हिट करने की कोशिश। लगता है ज्यादा गोटियां खेली है शाह बचपन में, और पूरी तरीके से डायरेक्ट हिट और एक विकेट जाएगा। ये 7वां झटका मात्रेपाड़ा टीम को। बिल्कुल यहाँ पर 7 विकेटें मैदान से बाहर लौट चुकी है। सिर्फ 3 लाइफलाइन बची है अब मात्रेपाड़ा टीम के सामने। 33 रन स्कोर कार्ड के ऊपर है, अभी भी 40 रनों की यहाँ पर आवश्यकता है। किरण खेलने के लिए तैयार, सॉफ्ट डिसमिसल होगा। खुद के फॉलो थ्रू में बढ़िया फील्डिंग, आसान नहीं होता खुद के फॉलो थ्रू में कैच लपकना, वो भी उल्टा घूमकर। क्या बढ़िया फील्डिंग, और किरण मात्रे लौटेंगे यहाँ पर 0 के ऊपर 8वां झटका लगेगा। मात्र 2 खिलाड़ी बचे हुए अब मात्रेपाड़ा टीम के। ठोक दीजिए तू। बिल्कुल यहाँ पर बात करेंगे इस ओवर की अंतिम गेंद बची और 40 रनों की आवश्यकता। सिर्फ 1 ही रन खर्च किया इस गेंदबाज ने। क्या कमाल का परफॉर्मेंस देते हुए, और यही होता है ना कांचन, आपके पास अच्छे ऑलराउंडर हो तो आप जीत निश्चित हासिल कर सकते हैं। इस बार भी अच्छी गेंद ऑन साइड में खेला है। बैकवर्ड स्क्वायर लेग का खिलाड़ी डीप में आकर 30 यार्ड सर्कल के भीतर गेंद को उठाए, फील्ड करे। एक से ज्यादा कुछ नहीं। एक बार जोरदार ताली हो जाए किशोर के लिए। वेरी गुड बॉलिंग। सिर्फ रन दिए 2 इस ओवर में। और विकेट की बात करेंगे तो 2 विकेट इनके नाम पर, एक रनआउट का शिकार जरूर है। टोटल 2 विकेट इनके नाम पर 2 रन देकर। टोटल 4 विकेट थे, 2 रनआउट के शिकार थे। और क्या बढ़िया गेंदबाजी की। अब 6 गेंदें जीतने के लिए 39 रनों की आवश्यकता। कंचन पालकर शायद भूषण इस मैदान के ऊपर मेरे ख्याल से रबर बॉल की टूर्नामेंट अभी तक हुई नहीं है, और एसर गरज साहब ने यहाँ पर अनाउंसमेंट की है। और बिल्कुल मैं जब तक हूं, मैं बिल्कुल अपने गांव में रबर बॉल भी चालू करूंगा और इस मैदान को इतने अच्छे तरीके से बनाऊंगा कि जासे में रबर बॉल के टूर्नामेंट भी आपको नजर आएंगे। तो स्वागत करते हैं आप एसआर गरज साहब आपका, जो हमेशा टेनिस क्रिकेट होल, जो हमेशा जासे टीम को बढ़िया योगदान आपके माध्यम से दिया जाता है। और आने वाले सदियों में इसी मैदान के ऊपर अब रबर बॉल के टूर्नामेंट भी आपको नजर आएंगे। यानी कि 12 महीने प्रैक्टिस, गणपति बाप को छुट्टी मिलेगी आपको, सन के समय में आपको छुट्टी मिलेगी। ये गेंद पहली गेंद थी, गेंदबाज मेरे ख्याल से गेंदबाजी के मार्ग पर आते हुए साईराज मात्रे, और पहली शायद व्हाइट बॉल का इशारा अंपायर की तरफ आते हुए बाउंसर का इशारा किया, 1 बाउंस का इशारा अंपायर वहां पर देते हुए मात्र 1 रन मिलेगा अतिरिक्त, और अतिरिक्त खातों से बढ़ोतरी होती भी। टोटल कुल मिलाकर रन संख्या बनी है 35। 6 गेंदें और 38 रनों की आवश्यकता करण मड़वी की बनना पड़ेगा। गावदेवी, सतीश स्मृति गावदेवी काउंटन टीम का खिलाड़ी, जिसने 6 गेंदों में 6 के दागे थे। हाफ ट्रैकर की बॉल हवा में खेला जरूर है, डीप लॉन्ग लेग के रीजन में गेंद जाते हुए चालाकी के साथ फील्डर आए थे गेंद के नीचे। योगेश मात्रे, मेरे ख्याल से 40+ के आसपास वो खिलाड़ी होंगे। योगेश की क्या बढ़िया बल्लेबाजी आज देखने को मिली, उनके माध्यम से प्रभावित किया। अनुभवी सेनापति होना टीम में भी बहुत जरूरी होता है कंचन पालकर, और शायद जल्दी आज आए बल्लेबाजी के लिए और अच्छा प्लेटफॉर्म दिया अपने टीम के लिए और अच्छी शुरुआत दी उन्होंने। और लगभग उनके बल्ले से मेरे ख्याल से 1 छक्का 1 चौका आया था। इस बार अच्छी गेंद वी शेप में खेला हुआ, स्ट्रोक लॉन्ग ऑन में, वहां पर फील्डर है, उठाएंगे सत्यम। तब तक बढ़िया फील्डिंग, 1 से ज्यादा कुछ नहीं है। सभी मैचेस कांचन पालकर, दीपक पाटिल सर एक तरफा यहाँ पर नजर आते हुए। दर्शकों को बिल्कुल आखिरी क्षणों तक मैच रफ एंड टफ चाहिए, लेकिन यहाँ पर बात करेंगे तो पूरी तरीके से चारों के चारों मुकाबले एक तरफे यहाँ पर नजर आते हुए। इस बार शॉट अच्छा है, जाते जाते अपना परिचय देना चाहते हैं और गेंद को फेंक दिया सीमा रेखा के बाहर। 6 रन।
डीजे बिल्कुल यहाँ पर बात करेंगे। अच्छे 6 रनों की मदद से टीम की रन संख्या बनी है टोटल 43 रन। अब जीतने के लिए बात करेंगे, मेरे ख्याल से 30 रनों की आवश्यकता है बची हुई 3 गेंदों के ऊपर। बालाशेठ मात्रे थोड़े से मैच को एंजॉय करते हुए और निश्चित तौर पर उनके चेहरे के ऊपर थोड़ा सा खुशी का माहौल नजर आता हुआ। बल्ले का बाहरी किनारा, जी हां, लगा है विकेट कीपर को बीट करते हुए लॉन्ग स्टॉप रीजन में स्वर्गीय मेघनाथ दादा इनके बैनर को हिट करते हुए गेंद सीमा पार, 4 रन। बची है दौड़ जीतने के लिए 26 रनों की आवश्यकता। हर जलते दीपक तले अंधेरा होता है, हर रात के पीछे एक सवेरा होता है। लोग डर जाते हैं मुसीबत को देखकर कंचन, क्योंकि हर मुसीबत के पीछे सच का भी सवेरा होता है। चलिए जाते जाते पर कम रनों से हारना चाहती है। अगर 60 होते कंचन तो टक्कर बन सकती थी, लेकिन 70 प्लस हुए और उसकी वजह से दिक्कतें हैं और गेंद को फेंक दिया सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। अब रन और गेंदों के बीच में फासला 4 रन, माफ कीजिएगा, रन और गेंदों के बीच में फासला 1 गेंद बची है और 22 रनों की आवश्यकता। यॉर्कर का प्रयास। चलिए इसी के साथ मुकाबला हुआ फिनिश और ये मुकाबले में अपनी पहली जीत हासिल करते हुए गुरबा देवी प्रसन्न, जीपी फुंडी टीम का हार्दिक अभिनंदन और हार्ड लक टीम शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाड़ा। ठोक। सामन्याचा सामनावीर आमच्यापर्यंत साथी गुणलेखक कांचन पालकर माहिती पोहोचवत असताना 11 चेंडूंमध्ये तब्बल 26 धाव्यांची जबरदस्त इनिंग साकारली, 4 चौकार आणि षटकार तुम्हाला पाहायला मिळाला। आणि त्याच्यानंतर विचार केला तर गोलंदाजी करत असताना एका ओव्हरमध्ये फक्त 2च धावा दिल्या आणि 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये तो यशस्वी झाला। अर्थातच ओल्ड इज गोल्ड आणि सातत्याने व्यावसायिक क्रिकेटमध्ये आणि आपल्या संघासाठी नेहमी दमदार कामगिरी करणारा एक अनुभवी खेळाडू किशोर ठरला या मॅचचा हिरो। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या किशोरसाठी। किशोर प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी अवॉर्ड। आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी व्यासपीठावरती आम्ही मान्यवरांना आमंत्रित करतो। अर्थातच अप्पा म्हात्रे यांच्याकडे जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। आणि या खेळाडूला बक्षीस देण्याची मी विनंती करतोय। हॅलो, या खेळाडूला बक्षीस देण्याची विनंती करतोय अशोक म्हात्रे। अशोक म्हात्रे एकलकर, एक गुणवंत, यशवंत, बुद्धिमंत व्यक्तिमत्व। हॅलो, त्याला विनंती करतो की